मी एकच सांगू इच्छितो, आदिवासी महासंघ अटाळी आंबिवली गेले 8 वर्ष आदिवासी दिन इथे साजरा करतो। या मिरवणुकीमध्ये आमचे अटाळी गावातील ग्रामस्थ मंडळ तसेच माझे सहकारी प्रभाकर भोईर असतील, रमेश जाधव असतील, विजय सुपे असतील, संतोष चेरे असतील, सर्वच माझे सहकारी अण्णा बांबळे असतील, यांचं विजय कचरे सर्वांची मला या कार्यक्रमासाठी मदत होते। आणि या सर्वांच्या ग्रामस्थांच्या आणि माझ्या परिवारात जे माझे काही मित्र परिवार आहे यांच्या वतीने मी यांच्या सर्वांच्या मदतीने मी हा कार्यक्रम योग्यरित्या करतो। तसेच या कार्यक्रमामध्ये 10वी 12वी विद्यार्थी गुणगौरव सत्कार होतो। तसेच काही जे विशेष पुरस्कार असतात, जे बाल ट्रॅकर असतात आमच्या समाजातील, किंवा काहीतरी विशेष त्यांनी केलेलं असतं समाजात किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती, तर त्यांचा देखील गुणगौरव इथे आम्ही राबवतो। तसेच या आदिवासी दिनानिमित्त माझ्या अटाळी आंबिवली भागातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या या मिरवणुकीत शोभा वाढवतात। आज जागतिक आदिवासी दिन आहे 9 ऑगस्ट। खरं तर आदिवासी समाज हा वंचित समाज म्हणून गणला गेला आहे आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारा हा समाज आज त्याची प्रगती होताना एक आम्हाला सुद्धा आनंद होतोय, कारण की दऱ्याखोऱ्यातून शहराकडे वळणारा हा आदिवासी समाज कालांतराने येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण मुलांना त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था, त्यांना त्यांच्या नोकऱ्या आणि त्यांचे परिवार हे शहराकडे येऊन एक सुदृढ झाले पाहिजेत, त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य झाले पाहिजे, समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे, या भावनेतून हे आदिवासी दिन साजरे केले जातात। खरं तर राघोजी भांगरे यांच्यासारखे आद्य क्रांतिकारक व आपले क्रांतिसूर्य बिरसा मुंडा ह्या लोकांनी या समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे त्यांचं स्मरण करून आज या ठिकाणी हा आदिवासी समाज संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या आदिवासी दिन साजरा करतायत। याचा आम्ही सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांना एकच आवाहन करतो की आपल्या मुलाबाळांना शिक्षण देऊन मोठ्या पदावर कसे जातील याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, हेच माझी शुभेच्छा आहे। राघोजी भांगरे आणि या ठिकाणी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी पुढे गेलो पाहिजे। आता सांगितलं सुपेंनी आल्यानंतर की 1848 साली त्यांना फासावर लटकवलं गेलं। आज तो माणूस समाजासाठी लढला। ही प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की माझ्याबरोबर एका कुटुंबाला हात दिला पाहिजे आणि त्या कुटुंबाला खरंच अडचण असेल तर आम्ही सहकार्य केलं पाहिजे। प्रत्येक समाजाची भावना निर्माण झाली पाहिजे। जो व्यक्तीच्या माणसाने आपल्या घरच्या माणसाला सहकार्य करण्याची भावना ठेवली पाहिजे, तरच आपला समाज मोठा होईल। एवढंच या सभेत सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस